मी जेव्हा फोटोग्राफी सुरू केली होती तेव्हा माझ्याकडं मॅक्रो लेन्स घ्यायला पैसे नव्हते, पण मला मॅक्रो फोटोग्राफी आवडायची. म्हणून मग मी काय केलं, थोडा जुगाड केला आणि फक्त 410 रुपये खर्च करून ही रिंग घेतली. आणि ही रिंग वापरून मी ह्या इंजेक्शनच्या सुईचा टोकाचा फोटो काढला. ते सुद्धा मॅक्रो लेन्स जेवढ्या जवळून फोटो काढतं त्याच्यापेक्षा अजून जवळ जाऊन. ह्याला म्हणते रिव्हर्स रिंग. ही रिव्हर्स रिंग का म्हणतात ते सांगतो थोडक्यात तुम्हाला. तर या रिव्हर्स रिंगच्या एका बाजूला असे थ्रेड्स असतात आणि याच्या मागच्या बाजूला लेन्सच्या मागं जो माउंट असतो ना, ज्यानं कॅमेराला आपण लेन्स लावतो, तोच माउंट याच्या बाजूला असतो. आता ही रिंग वापरायची कशी ते सांगतो. ज्या बाजूला त्याला थ्रेड्स आहेत ते थ्रेड्स वापरून लेन्सच्या पुढच्या भागाला ही रिंग बसवायची, अशी फिरवून टाईट बसते. आणि आता खरी मजा आहे. ही रिंग लेन्सच्या पुढं लावल्यानंतर लेन्स आपण कॅमेरापासून काढायचं आणि नेहमी आपण असं लेन्स लावतो, त्याच्याऐवजी ही रिव्हर्स रिंग असल्यामुळं हे लेन्स आपण उलट्या बाजूनं कॅमेराला लावायचं. आता एवढा सगळा राडा करण्याचा फायदा काय ते तुम्हाला दाखवतो. मॅक्रो लेन्सनं याच सुईचा जर फोटो काढला तर तो असा येतो. मॅक्रो लेन्स सुद्धा एवढ्याच जवळनं फोटो काढू शकतं, पण रिव्हर्स रिंग लावून जर आपण फोटो काढला तर तो असा येतो. म्हणजे मॅक्रो लेन्सपेक्षा पण जवळ जाऊन आपण फोटो काढू शकतो. टेक्नॉलॉजी. अर्थात हे काय ऑप्टिकल सेटिंग नव्हे, कारण का लेन्स हे उलट्या बाजूनं फोटो काढण्यासाठी डिझाईन केलेलं नसतं. ते जर आपण सरळ लावलं तर त्याची ऑप्टिकल क्वालिटी चांगली येते. रिव्हर्स रिंग वापरून आपण जो फोटो काढतो त्याची ऑप्टिकल क्वालिटी एवढी काही चांगली नसते. पण मगाशी म्हणल्याप्रमाणे जेव्हा माझ्याकडे मॅक्रो लेन्स घ्यायला पैसे नव्हते तेव्हा मी फक्त 410 रुपये लावून मॅक्रो फोटोग्राफी करू शकलो. नॉट अ बॅड थिंग. रिव्हर्स रिंगबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि फोटोग्राफीच्या अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री पिक्सेल प्रसन्न.